रेल्वे स्थानक रोडवर शेतकऱ्यांचा शेतमाल नुकसान प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करा. शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची जालना महानगरपालिकेचे आयुक्त खांडेकर यांच्याकडे मागणी. जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी विठ्ठलराजे शरद पवार जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक यांनी रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या शेतमालाची नासाडी करणाऱ्या स्वच्छता निरीक्षक कल्याणकरवर आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या संदर्भात मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतमाल नुकसान प्रकरणी सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी असे याचा पत्रव्यवहार राजे पवार यांनी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी केलेला आहे. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून तशी चर्चा देखील केलेली आहे. केंद्र व राज्य सरकारचं धोरण आहे जिथे पिकेल तिथे विकेल आणि शेतकऱ्यांच्या शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीच्या संदर्भात महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद असतील किंवा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी मुख्य जागा उपलब्ध आहेत त्या सर्व जागा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये शासनाचं धोरण आहे. त्या धोरणाचं नियमांचं पालन जालना महानगरपालिकेने करावे अशा आशयाचा पत्रव्यवहार संघटनेचे अध्यक्ष राजे पवार यांनी केला आहे. संघटनेचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष राहुल घोडके पाटील, शहर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष योगेश कदम व संपर्क प्रमुख प्रदीप दिव्यवीर यांनी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराजे पवार यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदर प्रकरणी माहिती दिलेली आहे. त्यावर राजे पवार यांनी जालना महानगरपालिकेचे आयुक्त श्री खांडेकर यांच्याकडे संबंधित कर्मचारी SI कल्याणकर सह संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात आयुक्त यांना विनंती केलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाल नुकसान प्रकरणी कठोर कारवाई न केल्यास संघटना वेगवेगळ्या प्रकारची भूमिका घेईल आणि त्याची सर्व जबाबदारी महानगरपालिका आयुक्त म्हणून त्यांच्यावरती राहील अशा आशयाचा पत्रव्यवहार त्यांनी केलेला आहे. नमस्कार. खास करून मी पत्रकारांचं खरं तर या ठिकाणी मनापासूनचं असं आभार मानायला पाहिजे की जालना शहरामध्ये, जालना महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी थेटमाल विकण्याच्या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निर्णय आहे. पिकेल तिथे विकेल आणि शेतकऱ्यांना 2 पैसे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट बाजाराकडे लक्ष द्यावं याचा दृष्टिकोन हा राज्य आणि केंद्र सरकारने ठेवलेला आहे. असं असताना जालना शहरामध्ये शेतकऱ्यांना थेट विक्री करण्यासाठी ज्या ठिकाणी बाजाराची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी बाजार समितीला कायदेशीर पावती कर दिलेला आहे. असं असताना जालना महापालिकेचे काही कर्मचाऱ्यांनी काल 14 एप्रिलला त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतमाल अक्षरशः नासधूस केली आणि तो कचरा गाडीमध्ये, घंटागाडीमध्ये टाकला. मी महापालिकेचे आयुक्त खांडेकर साहेबांना सकाळी भ्रमणध्वनीवरनं संपर्क करून त्यांना सूचना केलेली आहे. तसं लेखी पत्र देखील दिलेलं आहे की संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई त्या अधिकाऱ्यांनी महापालिकेने द्यावी. तसं केलं नाही तर संबंधितांविरुद्ध संघटना कठोर कारवाई करेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी जालना महापालिकेवरती आणि कमिशनर साहेबांवरती राहील असं मी स्पष्टपणे या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो. कारण मला रात्रीपासून त्या ठिकाणचे पत्रकारांचे फोन येत आहे, सर्व सोशल मीडियाचे फोन येत आहे. मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मी तुमच्याशी बोलतो. आता मी संबंधित सर्व पत्रकारांशी बोलतो आहे. माझी विनंती आहे की शेतकऱ्यांचं जो कोणी नुकसान करेल, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना हे कदापि सहन करणार नाही. तुम्ही सर्व निवडणुकीच्या नादात आहात तर तुम्ही तुमच्या नादात जरूर राहा, पण शेतकऱ्याचं नुकसान झालं तर तुम्हाला ती नुकसान भरपाई देण्याची तुमची अवकात राहणार नाही. शेतकऱ्याच्या नुकसानीला संबंधित जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई करा, अन्यथा संघटना जे काही निर्णय घेईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही जालना महापालिकेची राहील. ही मी या मीडियाच्या आणि या तुमच्या सर्वांच्या संबंधित वतीने मी जाहीर आवाहन करतो. जय किसान. आणि त्या ठिकाणचे शेतकरी, थेट व्यापार करणारे शेतकरी आहेत, त्यांना देखील या सोशल मीडियाच्या माध्यमातून सूचना आहे. जालना जिल्ह्याचे अध्यक्ष, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष राहुल घोडके पाटील असेल, जालना जिल्ह्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी योगेश कदम असतील किंवा महिला आघाडीचे अध्यक्ष खंडे भराड असतील किंवा त्या ठिकाणी प्रदीप दिवेवार यांच्याशी संपर्क करा. यांनी कोणी उपलब्ध नाही झाली तर थेट मला देखील संपर्क केला तरी चालेल. जय किसान.